नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्यभर जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग, महानगरपालिका, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं उत्साही वातावरणात ही पदयात्रा आज 13 एप्रिल रोजी पार पडली. सकाळी 7:30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रमुख अतिथी म्हणून महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, समाज कल्याण अधिकारी गीता गोट्टे, आरोग्य विभाग प्रमुख कल्पना सावंत, जिल्हा क्रीडाधिकारी गीता साखरे आदी उपस्थित होत्या. या पदयात्रेत विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. परभणी मेडिकल कॉलेज आणि आरपी हॉस्पिटल येथील डॉक्टरांच्या पथकानं 21 वर्षीय वृद्ध महिलेच्या तिहेरी रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजारावर यशस्वी उपचार करून तिला नवजीवन दिले. महिलेच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये 90% ब्लॉकेज असल्याचे निष्पन्न झाले. वाढलेल्या वयामुळे रुग्णांच्या कॅल्फिफिकेशन सारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही सदरील रुग्णाला बायपास शस्त्रक्रियेसारख्या मोठ्या प्रक्रियेऐवजी आरपी हॉस्पिटल येथील अत्याधुनिक यंत्रणा, कटिंग बलून, रोटा आणि अत्याधुनिक कॅथलॅब असल्या कारणाने नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी 3 कॉलशिफाईड रक्तवाहिन्यांमध्ये स्टेंट टाकणं शक्य झालं. सदरील शस्त्रक्रिया ही डॉक्टरांच्या असामान्य कौशल्याचं आणि हॉस्पिटलच्या उत्कृष्ट सुविधांचे द्योतक आहे. सदरील शस्त्रक्रिया डॉक्टर दीपक कुबळे, मेडिसिन विभागाचे डॉक्टर संतोष हारकळ, डॉक्टर शहाजी बोडके, फरीद पठाण यांनी पार पडली. क्रांतिसूर्य सत्यशोधक समाजाचे संस्थापक, महिला शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर, प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख, प्राध्यापक रामेश्वर आवरगंड, विजय धरणे, अनिल गोरे, सुरेश भुमरे, राजू शिंदे, विजय काळे, नानासाहेब राऊत, प्राध्यापक अरुण कुमार लेमाळे, संजय कदम, सुरेश काळे, शंकर भागवत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सुराज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, उपशिक्षणाधिकारी यरमाळ जगदीश नवले पाटील, अनिल लहाने, आकाश लोहट, विलास जोंधळे, गजानन जगाडे, उमेश लहाने आदींची उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या या शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये सुरेखा वागळे, शुभांगी लोंढे, अश्विनी भावसार, स्वाती भालेराव, आरती गिरी, देवीदास हत्ती आंबिरे, अश्विनी नागठाणे, वर्षा गवळे, मेघा चिपूरवार, गुरुनाथ चुलगुडले, इंदुमती कदम या 11 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या कार्यक्रमासाठी प्रवीण जोंधळे, वैजनाथ भेंडेकर, मारुती मलशेट्टे, मोरताटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. परभणी शहर महापालिका प्रभाग समिती अंतर्गत शिवाजी चौक, सुभाष रोड येथील बालाजी मंदिरासमोरील कचरा कुंडी स्वच्छ करून ती बंद करण्यात आली. तसेच या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. या परिसरातील नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता घंटा गाडीत टाकण्याचं आवाहन स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाकळे, मुकादम दिलीप वावळे, लिंबाजी बनसोडे यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.